पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर हे कसबे तडोळे येथे महार आणि मांग वतन परिषद केली होती, म्हणजे आयोजित केली होती. त्याचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी कसबे तडोळे या गावामध्ये तत्कालीन आले होते. तर त्यांना तडोळेमधील जे त्याकालीन जे व्यक्ती होते गणेशलालजी डाळे यांची ही स्वतःची बैलगाडी होती. तर गणेशलालजी डाळे यांनी स्वतःची वापरात असलेली बैलगाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ठेशन ते तडोळा गाव या गावात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यासाठी ही बैलगाडी त्यांनी स्वतः देऊन टाकली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टेशनवरून उतरल्यानंतर या गाडीमध्ये त्यांना बसवून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. आणि 2 दिवस चाललेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये ज्या स्टेशनवर उतरले अशी महान व्यक्ती कसबे तडोळे येथील, म्हणजेच कळंब रोड असं या स्टेशनचं नाव आहे. पण ॲक्च्युली ती जे स्टेशन आहे ते कसबे तडोळे येथील आहे. तर ते पण तुम्हाला आपण व्हिडिओ दाखवणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पूर्णपणे. तर आपल्याला गाडीची ह्या परिपूर्ण माहिती देण्यासाठी हे ते आपल्या ह्या ठिकाणी त्याने आपल्याला वेळ दिलेला आहे आणि ते सांगणार आहेत. तर जय भीम. जय भीम साहेब, जय भीम. तर आपला परिचय द्या. मी अच्युतराव काशीनाथ भालेराव, राहणार कसबे तडोळे, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी माझ्या जन्माच्या अगोदर 10 वर्ष या ठिकाणी महारमांग वतनदार परिषद संपन्न झाली. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं भाकीत केलं होतं की ज्या वेळेला सिद्धार्थ कॉलेजचं बांधकाम चालू होतं मुंबईचं, त्यावेळेला ह्या सिद्धार्थ कॉलेज बांधकाम करण्यासाठी कोण ह्या ठिकाणी धम्मदान देईल ते गाव निवडायचं होतं. तशा स्वरूपामध्ये कसबे तडोळे हे गाव निवडलं गेलं. आणि हे गाव निवडलं गेल्यानंतर त्यांनी पाचारण केलं, तेव्हा कसबे तडोळे हे गाव निवडण्यात आलं. आणि कसबे तडोळे हे गाव निवडण्यात आल्यानंतर इथल्या लोकांनी आम्ही काय तुम्हाला लागायचं तेवढं आम्ही 1001 रुपया, त्या काळामध्ये 1001 रुपया म्हणजे महान होतं. म्हणजे त्यावेळेला भयंकर पैसा होता. पूर्ण गावातील व्यक्तीने 1000 रुपये द्यायचे. पूर्ण गावातील लोक अधिक भोवतालच्या 50 खेड्यांनी 1001 रुपया जमवला. प्रत्येक ह्या समाजातला माणूस प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यात फिरला आणि तिथून पैसा जमा केला आणि बाबासाहेबांना थैली अर्पण केली. आणि 22 फेब्रुवारीला या ठिकाणी ह्याच गाडीमध्ये रेल्वे स्टेशनला बाबासाहेब उतरले, कळंब रोड रेल्वे स्टेशनला बाबासाहेब उतरले. आणि त्या ठिकाणी 51 बैल ह्या गाडीला जुंपून पुढचं जे शिवळ होतं 51व्या बैलाचं जे शिवळ होतं ते माझे वडील काशीनाथ धोंडी भालेराव यांनी तयार केलं होतं. का तर ते सुतारी धंदा काम करीत होते, सुतार काम. त्या पद्धतीने त्यांनी ते शिवळ बनवलं आणि 51 बैल ह्या गाडीला जुंपले. चांगळ्या घाट्या किंवा झुली हे ते असं अंगावर टाकून अगदी जल्लोषात आनंद हर्ष उल्हासामध्ये ह्या गाडीत बाबासाहेबांना बसवलं आणि मिरवणूक काढली. तर अशा पद्धतीनं ही पवित्र गाडी आहे ज्याला महामानवाचा स्पर्श झालेला आहे. तर आपण ह्या गाडीचं सुरुवातीला दर्शन घेऊ. आणि ही गाडी जेवढी ह्याची स्तुती करील तेवढी कमी आहे, कारण अशा महान व्यक्तीचं ह्याला स्पर्श झालेला आहे, पदस्पर्श झालेला आहे. तर ही अतिशय पवित्र गाडी मनाला काही म्हणजे वावगं वाटणार नाही असं मला वाटते. या गावामध्ये ही गाडी आहे जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भव्य मिरवणूक काढली होती. आणि ही जशी तशी जतन करून ठेवलेली आहे. अतिशय ह्याला कुठलीही इजा झालेली नाही. जशी पूर्वी होती 1941ला त्याच पद्धतीनं आज सुद्धा गाडी ही अतिशय
हुबेहूब तशा स्वरूपाची आहे. आणि ह्या गाडीला जतन जे केलंय ती ही माळी कुटुंब आहे. तर ह्यांचे वडिलाचं नाव आहे बापू माळी. तर ह्यांनी हे माळी कुटुंब आहे आणि ह्यांनी अतिशय निवाऱ्याखाली सेफ गाडी ही सांभाळलेली आहे. ह्याला ऊन पाऊस कुठलाही लागू नये म्हणून स्वतःच्या घरामध्ये ही गाडी जतन करून ठेवलेली आहे. तर हे सुद्धा अतिशय महान व्यक्ती आहेत, कारण ही आठवण ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बरोबर. ह्याला कुठलीही विजा होऊ नये, ही आठवण राहावी, जे की पुढची पिढी येणार आहे त्या पिढीला माहीत व्हावं की ह्या कसबे डोळे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि ह्या गाडीमध्ये त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. तर तीच हे जतन करून ठेवलेत. अतिशय तुमचे सुद्धा म्हणजे माळी कुटुंबाचे आपण ह्या ठिकाणी आभार व्यक्त करू, जेणेकरून ह्या गाडीचा सांभाळ करत आहेत. हे ठीक आहे. ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उतरले. कळंब रोड रेल्वे स्टेशन बाबासाहेब उतरले आणि त्या ठिकाणी रेल्वेमधून उतरल्यानंतर मोठा जयघोष झाला. लाखावर समुदाय जमलेला होता. अशामध्ये बाबासाहेब उतरले. त्या आनंदामध्ये भारावून गेलेली लोक होती, काय त्यांना बोलायचं सुद्धा समजत नव्हतं. अशा पद्धतीनं बाबासाहेब उतरले आणि उतरून ह्या गाडीमध्ये बसले आणि ह्या गाडीमध्ये मिरवणूक काढलेली आहे. तेव्हा ज्या ठिकाणी बाबासाहेब उतरले, ज्या स्टेशनला, त्या स्टेशनकडे आपण आता जाऊया. आता कळंब रोड स्टेशन तुम्हाला प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन आपण दाखवणार आहोत की ज्या ठिकाणी असे महान व्यक्ती, ते स्टेशन तुम्हाला आपण दाखवणार आहोत. बरं. हा, ह्या ठिकाणी रेल्वे इथपर्यंतच येत होती. ही रेल्वे, कारण का ह्याचं नाव पूर्वीचं BLR बार्शी लाईट रेल्वे होती. ती इथपर्यंतच होती, कसबे तडोळ्याच्या म्हणजे कळंब रोड स्टेशनपर्यंतच. आणि ह्याच्या पुढं मोगल साम्राज्य आणि ह्या ठिकाणी इंग्रज साम्राज्य असं होतं. मग त्याच्यामुळं बाबासाहेबांनी या ठिकाणी सभा आयोजित केली आणि ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र वतनदार परिषद या ठिकाणी घेतली. का तर पुढं बाबासाहेबांना जायला मनाई होती, कारण मोगलाची सत्ता होती, मोगलाची सत्ता होती आणि इथपर्यंत इंग्रज होते. हा, इथपर्यंत इंग्रज होते. त्यामुळे हे ट्रेन इथपर्यंत येत होती. हा, पहिली. ट्रेन इथपर्यंतच येतो. त्यावेळेला न्यारोग्यच होती साहेब, त्यावेळेला होती. हा न्यारोग्यच होती. आणि ही गेल्या एक 15 वर्षामध्ये ब्रॉडगेज झाली. ती ज्या वेळेला रेल्वे आली, या ठिकाणी रेल्वे येऊन थांबली, त्यावेळेला लोकांचा जयघोष असा जबरदस्त झाला. हा. बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणजे म्हणजे उत्साह, जास्त उत्साह झाला. अतिउत्साह. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. म्हणजे एवढं लोकांना आनंद झाला होता, हर्ष झाला होता. आणि त्याच वेळेला बाबासाहेब या ठिकाणी उतरले. हीच स्टेशन, हे स्टेशन किंवा हीच जागा, पुण्यभूमी किंवा हीच जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. आणि याच ठिकाणाहून बाबासाहेब त्या पायऱ्याकडे गेले, त्या दरवाजाकडे गेले आणि त्या ठिकाणी तेच बैलगाडी त्या ठिकाणी आणून उभा केलेली होती. त्याला 51 बैल जुंपले होते आणि वाजत गाजत आणि अनेक नगार, तुतार, ढोल किंवा काही इतर वाद्य असेल एवढं वाद्य लावलेलं होतं. स्वतः लोक घेऊन स्वतः आलेली होती. का तर आमचा कोणतरी राजा आलेला आहे, ह्या संदर्भामध्ये ते लोक आलेली होती. आणि अशा वाद्यासह बाबासाहेबांची मिरवणूक ह्या स्टेशनवरून काढलेली आहे. तर देशाला ज्यांनी दिशा दाखविली, देशाला ज्यांनी दिशा दाखविली अशी महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेब ह्या स्टेशन उतरले आणि त्यांनी इथूनच वतनदार परिषद जी होती महार आणि मांगाची, जे की अस्पृश्य होते, वतनदार होते इथले प्रॉपर राहणारे, त्यांना इतर लोक बाकीचे त्रास देत होते, त्याच्यासाठी परिषद आयोजित केली होती. आणि त्याचं अध्यक्षस्थान भूसवायला ते ह्या कसबे डोळे या गावामध्ये आले होते. आणि इथं उतरून बैलगाडीमध्ये गेले आणि त्यांनी ज्या शाळेमध्ये मुक्काम केला होता ती शाळासुद्धा अतिशय पवित्र आणि चांगली वास्तू आहे. तत्कालीन म्हणजे त्या 1941 मध्ये जशी होती त्या स्थितीमध्ये आज सुद्धा आहे. तर आपण त्या शाळेला सुद्धा आता भेट देऊन दर्शन घेणार. आता रेल्वेगाड्या पूर्वीपासून थांबत होत्या, मात्र ज्या वेळेला ब्रॉडगेज झाली आणि हे कालचं मोठा कोरोनाचा रोग येऊन गेला,
त्याच्या अगोदर सगळ्या गाड्या थांबत होत्या. मात्र हा कोरोना संपल्यानंतर ह्या ठिकाणी एकही गाडी थांबली नाही. मग आम्हाला असं वाटतंय की ज्या स्टेशनला बाबासाहेब आंबेडकर उतरले आणि अशा स्टेशनला जर गाडी रेल्वे एकही थांबत नाही, एकही थांबा देत नाही, म्हणजे ह्याच्यात काय जातीवाद आहे का असं एक माझ्या मनामध्ये येते. किंवा बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी बाबासाहेबच उतरलेत, ज्या रेल्वेने आलेत त्या स्टेशनला दुर्लक्ष आहे, दुर्लक्ष आहे असं म्हणता येईल, असं मला वाटतं. तर ह्या एवढ्या म्हणजे महान ठिकाणी अशी महान व्यक्ती येऊन गेली, तर त्या ठिकाणी गाड्या ह्या प्रत्येक रेल्वे थांबणं ही काळाची गरज आहे. पण जे रेल्वे प्रशासन आहे त्यांचं हमेशा दुर्लक्ष राहिलेलं आहे. तर त्यांनी ह्याच्यावर विचार करावा गाडी थांबवण्यासाठी. जीप आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे या शाळेची स्थापना 1864 मधली आहे. तर ही शाळा होती की ज्या शाळेमध्ये परमपूज्य महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामाला होते. तर ही शाळा आहे. ती शाळेत कोणत्या रूममध्ये मुक्कामाला होते ते पण आपण तुम्हाला दाखवू. तर अशा पद्धतीनं ज्या शाळेमध्ये अशी महान व्यक्ती मुक्कामी होती त्या शाळेची ही इमारत आहे. आणि इमारतीमधली ही खोली आहे. तर त्या खोलीमध्येच डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर ह्या रूममध्ये राहत होते. तर तत्कालीन हे जे आहे ते तारीख 23/2/1941 रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर कसबे तडवळे येथे आलेल्या महार मांग वतनदार परिषद पहिले अधिवेशन घेतलेले हे म्हणजे फोटो आहे, ते थोडक्यात छायाचित्र आहे. तर त्याच्यानंतर हे दुसरा एक डिजिटल फोटो दाखवा. त्या गावातल्या व्यक्ती आहेत या ठिकाणच्याच. भीमनगर मधल्या ह्या व्यक्ती आहेत त्यावेळेसच्या. त्यावेळेला ह्या लोकांनी बाबासाहेबांना या ठिकाणी आणलं आणि त्यांच्या बाबासाहेबांच्या समवेत हे फोटो काढलेले आहेत त्यावेळेला. आणि बाबासाहेबांनी ह्याच रूममध्ये त्यावेळेला मुक्काम केला. पण मुक्काम केला म्हणजे काय विनाकारण मुक्काम केला नाही त्यांनी साहेब. त्यांनी असा मुक्काम केला की प्रत्येक समाज या ठिकाणी मारवाडी समाजाची बैठक घेतली. त्याच्यानंतर माळी साळी कोष्टी म्हणजे अशा मराठा कुणबी अशा सगळ्या लोकांच्या बैठकी अशा घेतल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. हे गेले लोक की तू दुसरी बोलवली तिसरी बोलवली आणि त्यांनी 2 वाजेपर्यंत रात्री बैठका घेतल्या. आणि बैठका घेऊन प्रत्येकानं सांगितलं की ही काय आणि इथून पुढं काय करायचंय. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी संदेश समाजाला असा दिला. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. हां, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि समाजाला संदेश असा दिला की आतापासून तुम्ही ढोरं वाढायची बंद करा, जनावरं कापायची बंद करा, प्रत्येक ठिकाणी लाचारी करायची बंद करा. आणि अशा स्वरूपामध्ये त्यांनी संदेश दिला आणि परिषद संपन्न झाली. परिषद भीमनगरमध्ये घेतली. त्या ठिकाणी अशी अनेक लाखो समाज जमलेला होता, लाखो लोक जमलेली होती. हे आमच्या समाजामध्ये 5 आड आहेत, पाण्याचे 5 आड आहेत. 5ची आडाचं पाणी कमी झालं होतं. पाणी पिण्यासाठी काढून पवऱ्यानं पाणी लोकांनी काढायचं आणि प्यायचं असं करून 5 आडाचं पाणी कमी झालं. अधिक 2 विहिरी होत्या, त्या 2 विहिरीचं सुद्धा पाणी कमी. म्हणजे समाज किती या ठिकाणी जमला होता, लाखावर समाज आला. म्हणजे आडातलं पाणी पोहऱ्या काढून प्यायचं. हो, म्हणजे ते सुद्धा कमी झालं होतं. हो, एवढे लोक आले, एवढे लोक. आणि त्यावेळेला तर पावसाळा भयंकर होता. बरोबर. तरी सुद्धा पाणी कमी पडलं, म्हणजे इतके लोक आले. तर ह्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसबे तडवळे गावामध्ये आणण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती होत्या त्यांची नावं ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत की ह्याच लोकांनी ह्यांना आणण्याचा, ह्या ठिकाणी तडवळे गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी ही परिषद ह्या ठिकाणी 2 दिवसाची पार पडली. आणि प्रत्येक
भालेराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी स्वतः मत जाणून घेतलं किंवा तत्कालीन परिस्थिती काय काय असेल त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. तर त्या ठिकाणी गाडी उभा राहिल्यानंतर वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याची झुळूक आली आणि त्यावेळेला पिंपळाची पानं बाबासाहेबांच्या डोक्यावर पडली. त्यावेळेला लोकांचा जयघोष असा झाला की खरंच बाबासाहेब हे खरंच आम्हाला बुद्ध म्हणून पावलेले आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एका कवीनं उल्लेख केला आहे, आमचे छत्रपती यशवंत सोनवणे यांनी असा उल्लेख केला की गाडी तिथून निघाली बाई, पिंपळाखाली गाडी उभाच राही आणि पिंपळ फुलांचा पानांचा वर्षा होईल. त्यामुळं आनंदित लोक झाली आणि त्याच ठिकाणी जयघोष झाला आणि मिरवणूक पुढे निघालेली आहे. धरलो का दामाने उतर दामाने. कसबे टडोळे या गावातील 161 वर्षापूर्वीची ही आदर्श शाळा आहे आणि ह्या शाळेचं चिरेबंदीची इमारत आहे तशी तशी आहे. तर ह्याच शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर ह्या मुक्कामी राहिले होते. ती शाळा तुम्हाला दाखवली आणि ज्या काळामध्ये राहिले होते 1941 तर आज साधारण 84 वर्षे पूर्ण झालेले आहेत 2025 या कालावधीमध्ये. बरोबर बरोबर. ही जी शाळा होती ही इंग्रजांचं ऑफिस होतं पूर्वीचं, हां शेवटचं. कारण ही मोगलाई पलीकडं आणि ह्या ठिकाणी इंग्रजी, म्हणजे शेवटचं टोक म्हणून ह्या ठिकाणी इंग्रजांचं एक मोठं ऑफिस होतं. आणि ती इंग्रजीचं म्हणजे भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर काही दिवस ही शाळा म्हणून घोषित केली आणि या ठिकाणी शाळा भरायला चालू असं. तर 161 वर्षापूर्वीची ह्या शाळेची इमारत जशी तशी तागायत आहे. म्हणजे इंग्रजांनी बघा म्हणजे त्या स्वरूपात किती चांगल्या क्वालिटीचं बांधकाम केलं फार असणार. मोठं चांगलं. तर एवढे वर्ष ही जशी तशी टिकून आहे आणि आज सुद्धा ह्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम हे केलं जातं. ह्या शाळेतून सर अनेक विद्यार्थी मोठमोठे ऑफिसर होऊन गेले, SP झाले, कलेक्टर झाले, आणखीन फार मोठमोठे विद्वान असे ह्या शाळेमधून मोठमोठे नोकरदार अधिकारी हो शिकून हो मोठ्या मोठ्या पदावर पोचले. तर ही अशी महान गाडी ज्यांच्या घरामध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर नाव सांगा तुमचं. बापू गणपत माळी. तर ही गाडी तुमच्या घरामध्ये तुम्ही एखाद्या लेकराप्रमाणे सांभाळत आहे. सांभाळ. तर तुम्ही ह्या गाडीविषयी माहिती सांगा. काय नाही आहे अशी ही आम्ही त्या मराठीपाशी होती ती, आम्ही ते शेत करत होतो. बरं. त्या बदल्यात आम्ही ही घेतली लावून आणि हाय अशी आम्ही सांभाळतो. म्हणजे अतिशय जे काही वापर नाही काय नाही बसून असते. म्हणजे ह्यांना काय म्हणजे बोलायला जमत नाही. व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये या गाडीचा सांभाळ करत आहेत. तर तुमचे खूप खूप आभारी आहे. गाडीला अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहेत. ज्या वेळेला ह्या गाडीमध्ये बाबासाहेबांची मिरवणूक काढली आणि ही गाडी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झाली, त्यामुळं हे बापू गणपत माळी ह्या साहेबांनी अत्यंत म्हणजे स्वतःच्या लेकरापेक्षा सुद्धा पद्धतशीरपणे ही गाडी सांभाळली. तेव्हा ह्या गाडीला अनेक ठिकाणी मिरवणुकीसाठी मागणी येते, घेऊन जाते. पूर्ण महाराष्ट्रभर ही गाडी फिरलेली आहे. का तर बाबासाहेबांची ही एक आम्हाला देण आहे आणि आमची अस्मिता आहे. त्याच्यामुळं ही गाडी प्रत्येक ठिकाणी घेऊन लोक जातात आणि फार म्हणजे आनंद व्यक्त करतात. ते गाडी बघितल्यामुळं लोकांचा हर्ष द्विगुणित होतो.
त्यामुळे ही गाडी अनेक ठिकाणी फिरलेली आहे. इकडं कर्नाटकमध्ये सुद्धा ही गाडी गेलेली आहे. भीमा कोरेगाव, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा अशा ठिकाणी, मग हे भोवतालच्या गावी तर अनेक ठिकाणी गेलेली आहे. पण सध्या ही गाडी थोडी जीर्ण झालेली आहे, कारण आज ह्या गाडीला जवळजवळ 150 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि ही गाडी जर समजा आता काही उचलायचं किंवा उचला सासड जर केली तर उचलापट केली ही गाडी कुठेतरी मोडल किंवा कुठं काही खराब होईल ह्या उद्देशानं आम्ही किंवा हे माळी समाज, ह्या बापू माळी, ह्या अशा लोकांनी बाहेर देण्यासाठी मनाई केलेली आहे. कारण हे जर एखादं मोडतोड जर झाली तर पुन्हा ह्याची किंमत राहणार नाही आणि मग त्याचा उपयोग राहणार नाही. त्यासाठी आम्ही बाहेर काय आता देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं कसबेटे डोळे येथील परमपूज्य महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर कसबेटे डोळेमध्ये ज्या गाडीमध्ये त्यांची ज्या परिषदेला आले होते तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ दाखवला आणि ती गाडी पण तुम्हाला दाखवली. आणि हेच ते बापू माळे आहेत कसबेटे डोळे येथील. त्यांनी अतिशय एखादं पुढच्या पोराला ज्या पद्धतीने माणूस सांभाळतो त्याच पद्धतीने ह्या गाडीची जतन ह्यांच्या घरामध्ये केलेले आहे. तर हे त्यांचं घर आहे, पत्र्याचं शेड असत नाही, पण हे त्यांच्यासाठी एखाद्या महालापेक्षा कमी नाही. कारण ही महान व्यक्ती म्हणजे जी महान व्यक्ती ह्या गाडीमध्ये मिरवणूक काढली होती अशा गाडीला सांभाळतात. म्हणजे हे पत्र्याचं शेड नसून हे आपल्या दीनदलितासाठी एक महालापेक्षा कमी नाही. तर ह्याने आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी अतिशय परिपूर्ण अशी माहिती दिल्याबद्दल तुमचे आणि भालेराव साहेबाचे, माळी साहेबाचे आणि भालेराव साहेबाचे आपण ह्या ठिकाणी आभार व्यक्त करू. धन्यवाद व्हेरी मच. आणि व्हिडिओ तुम्ही नुसतं पाहून तुमच्याजवळ ठेवू नका, तर इतर लोकांना पण शेअर करा, जेणेकरून ही वास्तू, ही पूजनीय वास्तू लोकाला या व्हिडिओच्या माध्यमातून का असत नाही हे बघायला मिळेल. तर थँक्यू व्हेरी मच.